माझ्या आयुष्यातील सर्वात प्रेमळ व्यक्ती आणि माझ्यावर सर्वात जास्त प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे माझी आजी होती. आजी म्हटलं की सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय. आजीचं नाव जरी घेतलं तरी प्रत्येकाला आपलं बालपण आठवल्याशिवाय राहत नाही. माझंही अगदी तसंच आहे. मी लहान असतानापासूनच माझी आजी म्हणजे वडिलांची आई माझ्यावर खूप प्रेम करायची. मी घरातील मोठी नात असल्यामुळे माझ्या लहानपणीपासूनच आजीचे माझ्यावर खूप लाड होते. मला काहीही कधीही कमी पडू दिलं नाही. मी लहानपणी खूप हट्टी होते. मला एखादी गोष्ट हवी म्हटली की ती लगेच हवीच असायची. वडिलांकडे फार हट्ट करायचे नाही, पण आजीकडे काहीही मागितलं की ती गोष्ट आजी मला नक्की घेऊन यायची. माझे आजोबा एअरफोर्समध्ये सर्व्हिसला होते. आजी मला लहानपणी शूरवीरांच्या कथा आणि थोर नेत्यांची भारतीय स्वातंत्र्यासाठी दिलेले बलिदान, इतिहासातील अनेक गोष्टी सांगायची. तिच्याजवळ असलेले ते ज्ञानभंडार ती मला प्रेमाने सांगायची आणि मला ते ऐकताना खूप छान वाटायचं. लहानपणीची दिवाळी आजही आठवते. दिवाळी महिना सुरू झाला की आजी मला माझ्या भावंडांना आधीच कपडे घेऊन यायची. मी तर सगळी शॉपिंग आजीकडूनच करून घ्यायची. आजही आठवतं मी शाळेत जाणार म्हणून आजीला किती आनंद झाला होता. तिने मला सगळं शालेय साहित्य, नवीन ड्रेस, सगळंच काही प्रेमाने आणून दिलं. नवीन ड्रेस, नवीन वह्या, नवीन दप्तर हे सगळं पाहून माझ्या मनाला खूप आनंद व्हायचा. मी शाळेत जायला लागले तेव्हा मी अभ्यासात हुशार होते. वर्गात पहिला नंबर, एखाद्या स्पर्धेत बक्षीसं हे सगळं झालं की मी सगळ्यात आधी आजीला सांगायचे. ती खूप आनंदाने सगळ्यांना सांगायची आणि मला काहीतरी बक्षीस देऊन माझं गोड कौतुक करायची. मला तिच्यामुळे खूप प्रोत्साहन मिळायचं. आजी नेहमी सांगायची, मुलीने शिकून स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. लग्न तर प्रत्येकाचंच होतं, पण पुढे काय होईल हे कधीच सांगता येत नाही. म्हणून मुलीने खंबीर असलं पाहिजे आणि स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. आजीच्या गोड आठवणी आहेत. तिच्या हाताला खूप छान चव होती. दिवाळीचा फराळ तर विचारायलाच नको. कुठलाही पदार्थ असो, कुठलीही भाजी असो, तिच्या हाताने बनवलेलं सगळंच खूप चविष्ट लागायचं. मी मोठी झाले, नोकरीला लागले तेव्हा आजी नाशिकला असायची. सुट्टी मिळाली की मी 3-4 दिवस आजी आजोबांकडे जायचे. असेच दिवस जात होते आणि मग अचानक कोरोना आला. कोरोनानंतर भेटणं कमी झालं. कोणी कुठेही जाऊ शकत नव्हतं. फक्त फोनवर बोलणं होत असे. त्या काळात वडील खूप आजारी पडले, पण देवाच्या कृपेने ते बरे झाले. आजी मात्र आजारी नव्हती, ती थकलेली होती. तरीही स्वतःची कामे स्वतःच करत होती. थोड्या दिवसानंतर कोरोना कमी झाला की आजीला भेटायला जायचं असं मी मनात ठरवलं होतं. तो दिवस आजही मला स्पष्ट आठवतो. 25 जानेवारी, साधारण 2 वर्षापूर्वी रात्री आत्याचा फोन आला. ती आजीला भेटायला नाशिकला गेली होती. आजीला थोडी कमजोरी वाटत होती म्हणून आत्याने तिला हॉस्पिटलला नेलं. आजी बरीच बरी होती. मी आत्याला म्हटलं, तू आजीला भेटायला गेली आहेस तर मी उद्या आजीला भेटायला येते. ती म्हणाली, ठीक आहे ये, आजीलाही तुला भेटायचं आहे. मी हो म्हणाले, पण दुसऱ्या दिवशी पहाटेच आत्याचा फोन आला आणि त्या एका वाक्याने माझं सगळं जग थांबलं. आजी गेली आहे. मला खूप वाईट वाटलं. कोरोनानंतर तिला भेटायचं होतं, तिच्याशी मला बोलायचं होतं, पण सगळंच राहून गेलं. आमची भेट होण्याआधीच ती हे जग सोडून गेली होती. यालाच कदाचित नियती म्हणतात. आपल्या हातात काहीच नसतं. जन्म झाला म्हणजे मृत्यू एक ना एक दिवस येणारच, पण तो कधी आणि केव्हा हे कुणालाच माहीत नसतं. या 26 जानेवारीला आजीला जाऊन 2 वर्ष झालीत. खरं तर तो दिवस मी कधीही विसरू शकत नाही. तो दिवस मी कधीही विसरू शकत नाही. तो दिवस माझ्या आठवणीत कायम राहील. यावर्षी मी एक संकल्प केला आहे. पहिल्यांदा आपल्या जवळच्या माणसांना भेटायचं, त्यांच्याशी बोलायचं आणि त्यांना वेळ द्यायचा. कारण आपलं आयुष्य कधी संपेन हे कुणालाच कधीच माहिती नसतं. सगळं काही नियतीच्या हातात असतं.
व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.